भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर सांगलीतील राष्ट्रवादी आक्रमक झालेले आहेत। आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत। आपण कशा पद्धतीने या स्टेशन चौकात आंदोलन करतात, काय सांगाल? गोपीचंद पडळकर यांनी काल जयंत पाटील यांच्यावर टीका केल्या। आम्ही आज लोकनेते कैलासवासी राजाराम बापू यांच्या पुतळ्याजवळ येऊन या ठिकाणी आंदोलन करतोय। आपण म्हणला की हे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आंदोलन नाही, तर हे संबंध जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं हे आंदोलन आहे आणि त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। काल त्यांनी जी भाषा बोलली ती अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि एखाद्या आमदाराला नव्हे कुठल्याही एखाद्या लोकप्रतिनिधीला शोभण्यासारखी भाषा नाही। आणि आमचा भाजपच्या लोकप्रतिनिधींना या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना लोकप्रतिनिधींना या ठिकाणी प्रश्न आहे की अशा पद्धतीचा आमदार तुम्हाला या जिल्ह्यामध्ये मान्य आहे का? कधीच या जिल्ह्याची अशा पद्धतीची संस्कृती नव्हती। आज बघितलं तर या जिल्ह्यानं थोर नेते कैलासवासी वसंतदादा पाटील असतील, आदरणीय लोकनेते राजाराम बापू असतील, स्वर्गीय आराराबा असतील, मदनभाऊ असतील, स्वर्गीय पतंगराव कदम साहेब असतील, यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते या जिल्ह्याला दिले, अनेक पुरोगामी विचाराचे चेहरे दिले। आणि या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा एक वाचाळवीर आमदार या ठिकाणी बोलतो आणि या जिल्ह्यातली जनता आणि नेते या ठिकाणी सहन करतायत। या जिल्ह्यातली जनता इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य सहन करणार नाही। आमची भाजपच्या जिल्हाध्यक्षांना, आमची भाजपच्या मुख्यमंत्र्यांना, या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना या ठिकाणी विनंती आहे की अशा आमदाराच्या या ठिकाणी आपण राजीनामा घेतला पाहिजे। या आमदाराला आपण या ठिकाणी माफी मागण्यास भाग पाडलं पाहिजे, अशी आम्ही पक्षाच्या वतीने नाही तर या जिल्ह्यातल्या बापूंच्या विचाराच्या, या जिल्ह्यातल्या या ठिकाणी जनतेच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो। या ठिकाणी धरणे आंदोलन चालू होतं। हे देवराज पाटील आहेत, आपल्याबरोबर संजय बजाज आहेत जिल्हाध्यक्ष। कोण वरिष्ठ राज्यातले भाजपचे किंवा वरिष्ठ कोण याच्यामध्ये सहभागी आहेत असं वाटतं? एवढं बेताल वक्तव्य केलं जाते, काय भावना आहेत? मी प्रथम गोपीचंद पडळकर यांचा कालच्या वक्तव्यासाठी निषेध करतो। खरं तर राजकारणात गेली आम्ही 30-35 वर्ष आहे। राजकारण जवळनं आम्ही बघितलं आहे, ग्राउंडवर बघितलं आहे, पण 3 नंबर 4 नंबरचा सुद्धा कार्यकर्ता या लेवलचं खालच्या पातळीचं कधी बोलत नाही। आणि एक जबाबदार आमदार असे खालच्या पातळीचे वक्तव्य करतात, तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला निश्चित संशय येतो की त्याला कोणाचा तरी पाठिंबा आहे काय? माननीय मुख्यमंत्रीचा पाठिंबा आहे का, पूर्ण भाजपचा आहे का, पूर्ण RSSचा आहे का, इथल्या पालकमंत्री साहेबांचा आहे, कोणाचा पाठिंबा हेच कळत नाही। पाठिंबा असल्याशिवाय ते बोलणार नाही। कारण राजाराम बापू पाटील असतील आमचे दैवत, ते जनता पक्षाचे अध्यक्ष होते त्यावेळी। आसू अडवाणी असतील, मुंडे साहेब असतील, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजन साहेब असतील, वाजपेयी साहेब स्वतः असतील, त्यांच्याबरोबर काम केलेले राजाराम बापू पाटील, त्यांच्यावर हे खालच्या पातळीची टीका करतात। म्हणजे त्यांना कोणतरी वरनं परमिशन दिली आहे। जर परमिशन दिली नसेल तर मुख्यमंत्री साहेबांनी किंवा इथल्या पालकमंत्री साहेबांनी, भाजपवाल्यांनी, RSSवाल्यांनी त्यांना जाब विचारावा की बाबा हे काय, आणि त्यांचा राजीनामा घ्यावा। जर राजीनामा घ्यायचा नसेल तर तुम्हाला मान्य आहे म्हणून नागरिकांच्या पब्लिकमध्ये येऊन सांगा की त्याला आमचा पाठिंबा आहे, तो जो बोलतो ते आम्हाला मान्य आहे। हे दोनच गोष्टी होऊ शकतात। बाद झाला, आता जनता पण सहन करत नाही। पक्षाची गोष्ट निराळीच, जनतेतनं फिरून बघा जनता काय म्हणायला लागली आहे, तुम्हाला अंदाज येईल। नक्कीच आपण पाहू शकता मुख्यमंत्र्यांचा हात आहे का असा गंभीर आरोप संजय बजाज यांनी केलेला आहे। त्याचबरोबर भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी त्यांनी भावना केलेली आहे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं या ठिकाणी महिला अतिशय आक्रमक झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आक्रमक झालेल्या महिला इथं गोपीचंद पडळकर यांचे जे पोस्टर आहे ते पोस्टर या ठिकाणी आपण पाहू शकता तोडवत आहेत। एकंदरीत पाहिलं या महिला अतिशय आक्रमक झालेल्या आहेत आणि या ठिकाणी या महिला गोपीचंद पडळकर यांचे जे पोस्टर आहे त्या पोस्टरला लाथा मारत आहेत। आक्रमक झालेल्या महिला घोषणाबाजी करत आहे, गली गली में शोर है, गोपीचंद चोर है, अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी सुरू आहेत। आपण पाहू शकता। आपण या महिलांच्या बरोबर जाणून घ्या काय भावना आहे, तुमचं काय आंदोलन आहे? ह्या गोपीनाथ पडळकरनं त्याची स्वतःची पातळी ओलांडलेली आहे। आजपर्यंत आम्ही असं समजत होतो हे भुगतय तर सोडून देऊया, आज हा पिसाळलेला आहे। याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्याला गाडवावरनं दिंड काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसले नाही।
त्याच्या गळ्यात चपलेचा हार घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष सुषमा नायकवडे आहेत. काय भावना आहेत? खरं तर या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कैलासवासी लोकनेते वसंतदादा राजाराम बापू यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये विरोधकांच्या वरती टीका करणं हा हक्क असतो, पण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन टीका करणं हे एका आमदाराला शोभत नाही. आणि भाजप जे हिंदुत्व सांगताय, जे संस्कार चालताय, जे संस्कृती सांगताय, त्या भाजप पक्षाला हे मान्य आहे का याचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जत तालुक्यातून ते निवडून येतात, त्या जत तालुक्यातल्या जनतेला सुद्धा आता वाटत असेल की आपण ह्याला कशासाठी मतं दिलेत. विकासाची भूमिका बाजूला झाली. लोकनेते राजाराम बापूंनी शाळेवरती काम, शिक्षणावरती काम केलं. इशारा काय देत आहे आणि आज काय केलं? तर आतापर्यंत इथल्या लोकांच्या वरती, आमच्या आमदारांच्या वरती बोलत होते. आता लोकनेते राजाराम बापूंच्या वरती ते बोललेले आहेत. तिने माफी नाही मागितली तर सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये आम्ही त्याला फिरू देणार नाही. त्याची आम्ही धिंड काढून एक चप्पलचा हार त्याला घालू, तोंडाला काळा फासू. आपण पाहू शकता गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी, अन्यथा धडा शिकवला जाईल अशा भावना या आक्रमक झालेल्या महिलांनी दिलेल्या आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत आणि इथले सांगलीतली जनता आहे या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर हे आक्रमक झालेले सर्व नेते हे गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. कॅमेरामन सुमित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.